थंड नाही खाल्लं तर आई तुम्ही खाऊन बघता थोडा शिरा दंडोत प्रणाम. हो, आपण दृष्टांत पाठ बघत आहोत. दृष्टांत पाठाचा अर्थ आपण बघत आहोत. आपण 8 दृष्टांत आपले झालेले. आता आपण 9व्या दृष्टांत पाहू. 9वा दृष्टांत आहे सोमकांताचा. हो, मागल्या दृष्टांतामध्ये आपण पाहिलं की एकाला आनंदी रत्ने सापडले आणि एकाला ब्रह्मविद्या झाली. पण हे आनंदी रत्ने सापडले हा देखील अधिकारी माणूस आहे आणि ज्याला ब्रह्मविद्या झाली तोही अधिकारी माणूस आहे. तर इथं काय म्हणतात, केशरीराज व्यास लापणिक लिहितात. त्या लापणिकामध्ये केशरीराज व्यास म्हणतात, परी ब्रह्मविद्या ते अधिकारी अशीच संचरे. झाली ब्रह्मविद्या, कोणाला एकाला ब्रह्मविद्या झाली, कोणाला आनंदी रत्ने सापडले, परंतु ते कोणालाही सापडत नसतात. जो अधिकारी माणूस आहे त्यालाच सापडतात. तर परी ब्रह्मविद्या ते अधिकारी अशीच संचरे जैसा सोमकांताचा. म्हणजे चंद्राचा रश्मी करून शिळा पाषाण लता गुलमे निवती. म्हणजे चंद्राच्या रश्मी चंद्राचा फुल मून नाईट म्हणतात त्याला. तर पूर्ण चंद्र ज्या दिवशी असं पूर्ण रात्र, पूर्वीची रात्र, त्या दिवशी जर त्याच्या रश्मीनं शिळा पाषाण लता गुलमे गार होतात त्याच्या शीतलतेनं, परी द्रवती ना, पण ते द्रवत नाही. तैसा सोमकांत नव्हे. तसा सोमकांत नावाचा जो एक हे आहे, तो सोमकांत नावाचा जो मणी आहे तो तसा नाही, तो द्रव्य. तो द्रव्य तैसे परमेश्वर सन्निधानी एक अधिकारी असते. तसे परमेश्वर सन्निधानामध्ये एक अधिकारी लोक असतात, एक अनाधिकारी असतात. तर अनाधिकारी असते तयाशी सुख विशेष होय, फक्त सुख विशेष होतो, परी बोध दातृत्व होत नाही. तैसे अधिकारी नव्हे ती तयाशी बोध दातृत्व होय. तर इथं सांगितलं आहे की परमेश्वरानं की जो अधिकारी असतात ना त्यालाच ब्रह्मविद्या होत असते. आणि त्या सोमकांत मणी जो आहे, तर चंद्राच्या रश्मीमध्ये ठेवलं त्याला तर त्याचं पाणी होते. तसं झाडं झुडपं लता गुलमे त्या शिळापाषाण त्याचं पाणी होत नाही. कारण आणि त्याचप्रमाणे परमेश्वराचं सन्निधान आहे. त्या सन्निधानामध्ये जर अधिकारी आणि अनधिकारी असे दोन्ही लोक असतात. जे अधिकारी असतात त्याला ब्रह्मविद्या होते, बोध दातृत्व होते, आणि जे अनाधिकारी असतात त्याला मात्र ते काही वाया जात नाही त्याचं बी, पण त्याला सुखविशेष होय, परिबोध दातृत्व नव्हे. तैसे अधिकारी नव्हे ती तयाशी बोध दातृत्व होय. अधिकाऱ्याला बोध दातृत्व होते. आता बरं झालं बोध दातृत्व, झाली ब्रह्मविद्या, बरं ही सगळ्याच्याच कामी येते का? की ज्याला मिळाले आनंदी रत्ने ते काय त्याला सगळ्यालाच पत्नी पडतात का? नाही, असं नाही होत. झाले ते म्हणतात, केशरीराज व्यास म्हणतात, लापणिक लिहितात, ते म्हणतात झाली ब्रह्मविद्या एका जीवाचेनी करणे. झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी करणे, एका गोमट्या कारण होय आणि एका ओकट्या कारण होय. जीवानं कर्तृत्व करणे म्हणजे कर्तृत्वानं, जीवाच्या कर्तृत्वानं एकाला ओकट्याला, कोणाला गोकट्याला कामी होते, वाईट होते त्याचं, आणि कोणाला गोमटं होते कोणाचं. तर जैसा हिरेखानीचा दृष्टांत दिला. ते म्हणतात कोणी एक हिऱ्याची खाणी खंती. हिरे सापडायला जातात हिरे खांदायला, आणि खंता खांब राखती, आणि ओदरे तिथं टेका सुती, तयाशी शेटकोनी हिरा सापडे. आणि मग त्याला शेटकोनी हिरा सापडतो, आणि एकाशी हिरकणी सापडते. म्हणजे त्या हिऱ्यापेक्षा मात्र कमी याची किमतीची त्याला हिरकणी सापडते. एक निसताच जातो निघतो, एक नसता निघे, आणि एकावर दरड पडते. मग तसे परमेश्वर सन्निधानी असता एकाला मोक्ष होतो, एकाला देवविद्या होते, आणि एका तथा संत फळे होती, आणि एकाला सृष्टीशून्य होय, आणि एका नित्य नरक होती. आता इथं षटकोनी हिरा म्हणजे मोक्ष होणे, एकाशी हिरेखानी सापडणे म्हणजे देवविद्या होणे, एकाला नुसता निगे म्हणजे त्याला काय झालं, त्याला सृष्टीशून्य होय, निसता निगे सृष्टीशून्य होय, आणि एकावर दरड पडे म्हणजे त्याला
काय झालं, नित्यनर्क झालं. अशा प्रकारे म्हणजे झाली ब्रह्मविद्या, तरी बी ती आपण जर चांगलं वागलोत, जीवाचे करणे जर चांगलं वागलोत तर आपल्याला ती ब्रह्मविद्या कामी येते. नाहीतर ती ब्रह्मविद्या बी आपल्याला ओगठ्याला कारण होती, कोणाला गोमट्याला कारण होती. पण जसं आता आपल्याजवळ स्वामीजवळ जे अनुसरले लोक 15 लोक अनुसरले तर त्यांना गोमट्याला कारण झाली. पण तो कोण हा होता छर्दोबास, तर छर्दोबासाला ब्रह्मविद्या झाली होती, पण बोध झाला होता, परंतु त्याच्या कामी नाही आली. ती एका ओगट्या कारण होय आणि एका गोमट्या कारण होय. असा याप्रमाणे हा दृष्टांत आहे मायबाबू. आता त्याच्यानंतरचा दृष्टांत आहे व्यवाचा. तर येसना लाभ देखोनी ईश्वरी देता पण एक अल्पची मागती. मग परमेश्वर मागा मागतात, परंतु जीवाला काही मागता येत नाही. आणि मागता येत नाही तो संसारातच मागतो, जैसा व्यवाचा. कोणी एक साळी हाटाशी येव घ्यावाय जाय. एक साळी असतो, तो बाजाराला वेव आणायला जातो. हाटा वेव नव्हे, म्हणजे बाजारात वेवच आला नाही त्या दिवशी, किंवा हाटाला वेळू नये, म्हणजे हाटाचा वेळ झाला नाही, बाजाराचा भरण्याचा वेळ झाला नाही, असे दोन्ही अर्थ होऊ शकतात. म्हणून वृक्ष एका तळी निघे, म्हणून एका वृक्षाच्या तळाला निघतो तो वृक्षाखाली. वरुते पाहे तो डाळ खांदी देखे, आणि लांब फांदीत पाहतो, आणि मग म्हणे याचे कसे बरे यो होईल. ते म्हणते ह्या फांदीचं किती छान वेव होईल, आणि तो वेव पडे. आणि मग त्याचं तसं म्हणलं ते की तो वेव खाली पडतो आणि पडे, वेव घे खांद्यावर घाली आणि निघे. आणि ते गडबड करतो, मग उठतो आणि ते वेव खांद्यावर टाकतो आणि चल निघायला लागतो. मग तो झाड म्हणे अगं मी कल्पवृक्ष. ती झाड म्हणते मी कल्पवृक्ष आहे, प्रसन्न झालो. माग काही मोडे तोडे आणि काहीतरी माग चांगलं भारीचं. पण तो काय म्हणतो, नाही मला नाही का, आता हे तर वेव दिलंच तुम्ही, पण अजून जर हे मोडलं तर एखादं स्पेअर पाहिजे, एखादं आगाऊचं पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही मला एक मोडतोड झाली तर मला एखादं वेवच द्या. तैसे परमेश्वर प्रसन्न झाले. जीवे काय विखो व्यवहार मागाव, काही संसाराचं मागाव का? अहो परमेश्वर प्रसन्न झाले जीवे परमेश्वराचे प्रेम मागावं, की परमेश्वराचं प्रेम मागायला पाहिजे मायबापो. परंतु आपण संसारामध्ये रचमत आहोत, आपल्याला संसाराचंच कळतं आहे, बाकी कळत नाही. आणि त्यामुळं आपल्याला दुसरं मागायचं म्हणजे आपल्याला हे बी नाही, लायकी नाही आपली मागायची. आणि त्यामुळं हा जीव नाही का संसारात मागतो. तो कानाशीचा ब्राह्मण आहे, कानाशीच्या ब्राह्मणाला देव प्रसन्न झाले, त्याला म्हणले मागा, पण तो म्हणे सुने हाती तक्र बांधले, म्हणजे त्यानं संसारात मागितलं. अहो त्यानं जर प्रेम मागितलं असतं तर तो ह्या संसाराच्या भानगडीतून निपटून गेला असता, पुन्हा त्याला हे दुःख संसाराचे झाले नसते. परंतु जीव अनाधिकारी असतो, त्याला काही मागता येत नाही. तर असा व्यवाचा दृष्टांत आहे. आता पुढचा दृष्टांत आहे भाऊ रहाटघडीचा. तर आपल्याला काही मागता नाही आलं, मग आपण मागता नाही आल्यामुळं आपण रहाटघडीमध्ये पडलो, चतुर्विधीमध्ये पडलो. ते काय मागायचे ते सकाळी कर्मविषयीच पावेल की. अहो जो तुम्ही परमेश्वराला मागितलं ना, ते तुम्हाला मागायची गरज नाही. तुम्ही अनंत सृष्टीत भ्रमण केलं आणि त्या सृष्टीमध्ये अनेक संत असंत कर्मे जोडले आणि त्या कर्मानुसार तुम्हाला ते भेटेलच. मग मागायची काही गरज नाही. परंतु तुम्ही मागितलं आणि ते मागितल्यामुळं तुम्ही कुठं गेले, रहाटघडी चौकडी याला गेले, चतुर्विधीला गेले. जैसा रहाटघडीचा जीव चतुर्विधीला गेले. मग जैसा रहाटघडीचा रहाटी घडी बांधली असेल, ते घड्या बांधलेले असतात रहाटाचे, आणि ते ये जाय भरे रिचवे, ते येतात जातात सुरूच राहतं त्याचं भरणं रिचूनं. तैसा हा जीव चैतन्य बांधला असे, म्हणजे सालग्नासंग बांधलेला आहे. आणि तो स्वर्गात आहे, नरकात आहे, मोक्षात आहे, कर्मभूमी क्रिया करी. आणि मग त्याच्यासोबत बांधलेला आहे तो. आणि तो स्वर्गाला जातो, नरकाला जातो, म्हणजे चतुर्विधीला जातो. मग कशामुळे जातो? कारण त्याला परमेश्वरानं मागा म्हणले, परंतु त्याला मागता नाही आलं. मागता न आल्यामुळं तो चतुर्विधीला पडला. आता मायाभाऊ त्याच्यानंतरचा दृष्टांत आहे माळेकराचा. तर त्याचं लापणिक आहे, कर्मवशे पातळे दुःख भोगिता देखुनी जीवे अनुकंपा उपजवणे द्यावी.
असं म्हणतात. म्हणजे माणूस आपण अनेक सृष्टीमध्ये फिरलो, संत असंत कर्म जोडले आणि मग त्या कर्मानुसार आपल्याला दुःख होत असतात संसारामध्ये. आणि मग ते दुःख भोगतात लोक. तर ते भोगत असताना आपण अनुकंपा म्हणजे त्याची दया आपल्याला आली पाहिजे. अनुकंपा उपजवणी द्यावी जैसा माळेकराचा. कवनी एक माळेकरू माळ्यावर उभा असे. एक शेतकरी असतो, ते आपल्या मळ्यावर उभा असतो बिचारा. त्याची शेताची लवणी चोरू एक असे. आणि त्याचं जे शेत होतं त्या शेताच्या लवणामध्ये एक चोर होता. तो वाटा घे, ओहरे मारी, बाभन मारी, संन्यासी मारी, सगळं वाटमारी करतो. तो संन्यासी कोणाला मारतो तो. आणि ते तो देखे आणि तो शेतकरी तो पाहतो, पण उगाच असे पण गपचूप राहतो. मग एक दिवशी तो राहायशी सापडे आणि तो मग त्याच्या या कर्मानुसार तो राजाला सापडतो. मग तो राव त्याशी खैरी झोपावा झाडी. मग त्याला याला झाडतो तो. आणि मग अवघे गावीचा लोक पाहावया आणि सगळं गावाचा लोक पाहायला येतात. मग तो लोक म्हणतात, कैसा गोरा गामठा धारे धाकुटा राणीचा पुता ऐसा दिसतो असे. माराव येते खैरी का झुमताय, येते पाखाळू काने घे. मग याला काहून असे सजा दिल्यासारखं राजा याच्यावर म्हणजे याला न्याय का देत नाही राजा. मग तो माळेकरू तर असं माळेकार येतो, तो माळेकार शेतकरी. आणि मग कांबळ्याची बुंती घालून येतो कोणाला दिसू नये म्हणून. आणि पाहावया आहे तो ऐके. मग लोकांचं ऐकतो आणि मग तो लोकांना म्हणतो, अहो येणे जी पापे केली आहे ती मी जाणतो असे. मला माहिती तर यानं किती पापं केले. याचे लांब खांड ते मोहरी एवढे करावे. याचे लांब खांड मोहरी एवढे करावे तथा लहान खांड ते मोहरी एवढी करावे. याच्या गावी याच्या खांडी गाव पुजावा आणि याच्या खांडेने त्यानं मांसाच्या तुकड्यानं गाव पुजावा. तसे परमेश्वर मनुष्य वेशाची बुद्धी घेऊन संसारामध्ये अवतरले असते. तसे परमेश्वर कांबळ्याची बुद्धी घालून येतात, मनुष्य वेशाची बुद्धी घालून संसारामध्ये येतात. तर ती जीवाची कृतकर्मी जाणतात, कोण काय केलं कोण काय केलं. आणि म्हणून ते लोक जर सुखदुःख भोगत असतील तर आपण अनुकंपा त्याच्याबद्दल दया येऊ देऊ नाही, येऊ द्यायला न पाहिजे. पण काही आपली याची उपजवणी देवी. पण म्हणजे सरळ ते म्हणतात की आपला जो माणूस आहे, जो आपल्या घरचा माणूस आहे किंवा आपला संत आहे, साधू आहे, तर भिक्षुक आहे, त्याची बी उपजवणी द्यावी का नाही. सरळ ते म्हणले तयाची व्हावी, त्याची व्हायला पाहिजे. तर असं आहे मायबाबा. याप्रमाणे हे दृष्टांत आहेत. तर हे दृष्टांत आपण हृतगामी करायला पाहिजे. हे आपण लक्षात घेऊन आपण यावर विचार करून पुन्हा वाचून ऐकून पुन्हा याचा अर्थ समजून घेऊन आपल्या हृदगामी करायला पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.